नमस्कार, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत की बांधकाम कामगारांमध्ये आपण रिन्युअल वगैरे कसं केलं जातं। जसं की ते एका वर्षाच्या नंतर आपल्याला रिन्युअल करावं लागतं। तर सर्वप्रथम आपल्याला याचा गुगलवर आल्याच्या नंतरला बांधकाम कामगार सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचे हा वेबसाईटही दाखवला जाणार आहे। तसंच तर या ठिकाणी अशा प्रकारचे ऑप्शन दाखवले जातात जसं की रजिस्ट्रेशन वगैरे। तर या ठिकाणी आता आपल्याला करायचं रिन्युअल। तर रिन्युअल करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला अशा प्रकारचा हा इंटरफेस दाखवला जाणार आहे। त्याच्यानंतरला सिलेक्ट ॲक्शन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी दोन पद्धतीचे तुम्हाला दाखवले। तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टाइम करत आहे त्याच्यासाठी आपण न्यू रिन्युअल हे ऑप्शन आपण सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतरला आपला ते एमएच आपला हा जो नंबर असतो त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, तर या ठिकाणी आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर हा व्यवस्थितरित्या आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसेस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसं की या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल। त्याच्यानंतरला तुमची नोंदणी स्थिती ही इनॲक्टिव्ह किंवा ॲक्टिव्ह हे दाखवले जाणार। तर सरळ आपल्याला रिन्युअल करायचं आहे, इनॲक्टिव्ह हे दाखवले जाणार आहे। त्याच्यानंतरला तुमचं नाव वगैरे मोबाईल नंबर दाखवले जाणार आहे। त्याच्यानंतरला तुम्हाला टाकायचं आहे कामाचे स्वरूप। तर या ठिकाणी ऑल टाईप हेल्पर हे ऑप्शन तुम्हाला चूज करायचं, जे प्लंबर वगैरे, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर। तर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत रिन्युअल करण्यासाठी। तर या ठिकाणी आपण त्याच्यानंतरला जारी करण्याचा प्रकार हा टाकायचा ग्रामसेवक। त्याच्यानंतर आपला जाऊ क्रमांक टाकायचा, जे आपण एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ज्याच्यावर कॉन्ट्रॅक्टदारचा सही सिग्नेचर आणि ग्रामसेवकांचे असते। तर या ठिकाणी जावक क्रमांक हा व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा। त्याच्यानंतरला या ठिकाणी जावक दिनांक विचारला जातो, जसं की दिनांक तारीख ही तुम्हाला त्या फॉर्मवर दिलेली असते, ती व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकून घेऊया आपण। जो तुमचा काम 90 दिवसाचे जे सर्टिफिकेट असतं नोंदणी केलेलं, जसं की 3-4-90 दिवसाचं सर्टिफिकेट मागलं जातं काम केलेलं, तर त्याच्यावर जावक क्रमांक आणि जावक दिनांक हे व्यवस्थितरित्या बघून या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे। त्याच्यानंतरला तुमच्या गावाचे ग्रामपंचायतचे नाव टाकायचे। त्याच्यानंतरला या ठिकाणी विचारले तुमचा जिल्हा, जो पण तुमचा जिल्हा असेल तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या जिल्हा टाकून घ्या। त्याच्यानंतरला विचारलं आहे तुमचा तालुका कोणता आहे, तालुका टाकून घ्या। तर या ठिकाणी बघा जी 90 दिवसाचे काम केलेले प्रमाणपत्र, तर या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्मचे फोटो वगैरे काढलेले असायला पाहिजे। त्याच्यानंतरला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं फाईलवरती। या फाईलवर क्लिक केल्याच्या नंतरला जे पण तुम्ही जे सर्टिफिकेट किंवा जे 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कोण्या ठिकाणी ठेवल्याचं फॉर्म, तर या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे व्यवस्थितरित्या। या ठिकाणी आपला फॉर्म हा शोधायचा आहे व्यवस्थित केबीमध्ये MBमध्ये जो साईज दिलेला आहे त्या साईजमध्ये आपल्याला हा फॉर्म शोधायचा आहे आणि त्या फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला अशा प्रकारचा अपलोड ऑप्शन आहे, छोट्याशा बॉक्सवरती क्लिक करायचं आणि सेव्ह ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी थोडीशी माहितीसुद्धा तुम्ही वाचू शकता। त्याच्यानंतरला सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं, जसं की जो रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यावर एक 6 अंकाचा तुम्हाला OTP हा दिला जातो। तर या ठिकाणी जो OTP आला मोबाईलवर, तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे आणि सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्या ठिकाणी बघा तुमचा जो रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी आपण केलेला फॉर्म हा सक्सेसफुल झाला आहे। त्याच्यानंतरला तुम्हाला पोचपावती क्रमांकसुद्धा दिले जातं। पुढील प्रक्रियेसाठी आपला मेसेजद्वारे कळवलं जाईल, जसं की तुमचा रिजेक्ट होतो, सक्सेस होतो। तर या ठिकाणी तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून हे सांगितलं जाईल। काही त्रुटी वगैरे आल्या तर तुम्हाला परत या ठिकाणी अशा प्रकारच्या रिन्युअल केलं जातं। तसंच रॉयल मराठी यूट्यूब चॅनल कोणी नवीन असेल तर लवकर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।